हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये क्रियापदाला आयएनजी लावायचे काही नियम बघणार आहोत। क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे वर्ब। क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लावतात। क्रियापदाचे 4 रूप असतात। चौथं रूप म्हणजे त्या क्रियापदाला आयएनजी लावणं। पण शक्यतो दुसऱ्या रूपाला आणि तिसऱ्या रूपाला आयएनजी न लावता क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लावतात। जसं की वर्क, वर्किंग। इथं वर्कला आयएनजी लावलंय, वर्किंग झालं। वर्क आणि वर्किंग। स्पीक, स्पीकिंग। स्पीक, स्पीकिंग। गो, गोइंग। गो, गोइंग। डू, डूइंग। इथं आहे डू, त्याला आयएनजी लावलंय, त्याचं झालं डूइंग। क्रियापदाला आयएनजी लावण्याचा दुसरा नियम बघूया। आता शेवटचं अक्षर, क्रियापदाचं शेवटचं अक्षर ई असेल। ई काय आहे? ई हा स्वर आहे। ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत आणि बाकीचे सगळे राहिलेले अक्षर आहेत ते व्यंजन आहेत। स्वर आणि व्यंजन। तर क्रियापदाचं शेवटचं अक्षर ई असेल तर ई काढून मग त्या ठिकाणी आयएनजी लावायचं आहे। फॉर एक्झाम्पल जी आय व्ही ई, गिव। गिवला आयएनजी लावताना जी आय व्ही इथला ई काढून टाकलेला आहे। हा ई आपण काढून टाकलेला आहे। जी आय व्ही आय एन जी, गिविंग। गिव, गिविंग। टेक, टी ए के ई, टेक, त्याचं टेकिंग होईल टी ए के आय एन जी। इथं ई आलेलं नाहीये, हे आपण ई काढून टाकलेला आहे। इथला हा ई काढून टाकलेला आहे आणि टी ए के आय एन जी झालंय त्या ठिकाणी। राईट, डब्ल्यू आर आय टी ई, राईट। इथं ई जो आहे तो काढून टाकायचा आहे। डब्ल्यू आर आय टी आय एन जी, रायटिंग। राईट, रायटिंग। दुसरं पण अजून एक एक्झाम्पल बघूया। कम, सी ओ एम ई, कम। कमला आयएनजी लावताना ई काढून टाकायचा, कमिंग होईल। सी ओ एम आय एन जी, कमिंग। कम, कमिंग। क्रियापदाला आयएनजी लावण्याचा तिसरा नियम बघूया। ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर हे व्यंजन आहे आणि व्यंजनापूर्वी एकच स्वर असेल, व्यंजनापूर्वी एकच स्वर असेल। आता हे व्यंजन आहे आणि त्याच्या पूर्वी, त्याच्या अगोदर हा स्वर आलेला आहे, तर त्यावेळी आयएनजी लावताना शेवटचं अक्षर दोनदा लिहून आयएनजी लावायचं। शेवटचं अक्षर काय आहे? यन। मग यन दोनदा लिहून नंतर आयएनजी लावायचे। म्हणजे काय? वर्बच्या शेवटचं अक्षर व्यंजन असेल आणि व्यंजनापूर्वी जर स्वर आलेला असेल, एक स्वर, तर त्यावेळी शेवटचे अक्षर हे दोनदा लिहून मग आयएनजी लावायचं आहे। जसं की रन, रनिंग। आर यू एन, रन। आयएनजी लावताना काय होईल? आर यू डबल एन आय एन जी। इथं डबल एन आलेला आहे। कशामुळे डबल एन आलेला आहे? तर तो नियम आहे, वर्बचं शेवटचं अक्षर व्यंजन आहे पण त्याच्या अगोदर एक स्वर आलेला आहे, म्हणून रन, रनिंग, डबल एन येणार इथं आणि मग आयएनजी लावायचं आहे। दुसरे एक्झाम्पल बघूया। स्विम, इथं स्विम आहे, एस डब्ल्यू आय एम, स्विम। आता हे यम जे आहे ना ते व्यंजन आहे आणि आय हे स्वर आहे। स्वर तुम्हाला सांगितले ना 5 स्वर आहेत। ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत, तर त्यातला हा आय हा स्वर आहे। तर इथं आयएनजी लावताना काय होईल? इथं डबल एम घ्यायचा आहे। शेवटचं हे व्यंजन आहे त्याचं डबल करायचं आहे, डबल व्यंजन घ्यायचंय। एस डब्ल्यू आय डबल एम आय एन जी, स्विमिंग। स्टॉप, हे इथं ओ हा स्वर आहे। ए, ई, आय, ओ, यू मधला ओ, ओ हा स्वर आहे। इथं एस टी ओ पी आहे, डबल पी येईल। एस टी ओ डबल पी आय एन जी, स्टॉपिंग। एस टी ओ डबल पी आय एन जी, स्टॉपिंग। स्टॉप, स्टॉपिंग असं होईल। क्रियापदाला आयएनजी लावण्याचा चौथा नियम बघूया। ज्या क्रियापदाच्या शेवटी 2 अक्षरे हे आय ई म्हणजे स्वर असतील, त्या क्रियापदाला आय ई च्या ऐवजी वाय लावायचं। आय ई काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी वाय लावायचं आणि नंतर आयएनजी लावायचं। फॉर एक्झाम्पल लाय। लाय म्हणजे खोटं बोलणे। तर इथं काय आलेलं आहे? हे 2 स्वर आलेले आहेत, हे 2 स्वर आलेले आहेत। त्याला आयएनजी लावताना कसं करायचं? तर आय ई हे काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी वाय लावायचं आहे आपल्याला। म्हणजे काय होईल? एल वाय आय एन जी, एल वाय आय एन जी, लाइंग। लाय, लाइंग। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। डाय। इथं पण काय आलेलं आहे? आय ई हे 2 स्वर आलेले आहेत। डाय, डायचं काय होईल मग? डी वाय आय एन जी, डाइंग।
DYING म्हणजे डाईंग. क्रियापदाला ING लावण्याचा पाचवा नियम बघूया. ज्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर हे व्यंजन आहे आणि व्यंजनापूर्वी दोन स्वर असतील तेव्हा ING लावताना शेवटचं अक्षर हे दोनदा लिहित नाहीत. लक्षात आलं का तुमच्या? व्यंजनापूर्वी दोन स्वर असतील तर तेव्हा ING लावताना शेवटचं अक्षर हे दोनदा लिहित नाहीत. आपण वरती एक नियम बघितलेला आहे की व्यंजनापूर्वी जर एक स्वर असेल तर त्यावेळी काय करायचं, शेवटचं अक्षर हे दोनदा लिहायचं. आता इथं दोन स्वर आहेत. व्यंजनापूर्वी हे व्यंजन आहे आणि हे दोन स्वर आहेत. तर हे दोन स्वर आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. जसं की हे स्पीक आहे, स्पीक. स्पीकचं काय होईल? स्पीकिंग होईल. SPEAK स्पीक आणि SPEAKING स्पीकिंग. याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. आता दुसरे एक्झाम्पल बघूया. स्पॉइल. इथं पण काय झालेलं आहे, यल हे व्यंजन आहे आणि OI हे स्वर आहे. AEIOU यापैकी OI हे स्वर आहे. व्यंजनापूर्वी दोन स्वर आलेले आहेत म्हणून याला काय होईल, या नियमाप्रमाणे या वर्ब मध्ये कुठलाही बदल होणार नाही. स्पॉइल, स्पॉइलिंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मीट. आता मीट मध्ये सुद्धा दोन ई आलेले आहेत म्हणजेच हे दोन स्वर आलेले आहेत. शेवटच्या अक्षरापूर्वी दोन स्वर आलेत म्हणून आपण त्याला कुठलाही बदल करणार नाहीये स्पेलिंग मध्ये ING लावताना. मीट, मीटिंग. आणि दुसरे एक्झाम्पल बघूया. बीट. BEAT EA हे दोन स्वर आलेले आहेत व्यंजनापूर्वी तर इकडं ING लावताना कुठलाही बदल होणार नाही. तिथं BEATING असं होईल. आय होप क्रियापदाला म्हणजेच वर्बला ING लावण्याचे नियम समजले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.